जय भीम सर्वांना. अरुणा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मी मार्केटला गेली होती आज. तर मी मिरच्या आणलेल्या आहेत ह्या मोठ्या. तर छान आणलेल्या आहे. मी 1.5 किलो मिरच्या घेतलेल्या आहे आणि 3 पाव दही घेतलेलं आहे. तर 1 किलो राहिलं, 2 किलो राहिले तर आपल्याला 3 पाव दही होऊनच जाते. तर मी 3 पाव दह्यामधून थोडंसं काढून ठेवणार आहे, जास्त लागत नाही. आणि आपल्याला असंच भाग करायचे आहे बघा. हे पूर्ण पॅक इकडचं पॅक राहिलेलं पाहिजे आणि हे असंच हे करायचं आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला नमक लावायचं आहे. नमक कसं लावायचं बघा. असं नमक लावलं की नाही तर फक्त नमक, मसाला वगैरे काही नको याला. असं नमक लावून आपल्याला असं बघा असं ठेवायचं आहे. आणि बुरशी पण चढत नाही आणि याला म्हणजे खायला टेस्टी वाटतात ह्या. मेन म्हणजे मी हरवर्षी बनवते माझ्या मुलांना, म्हणजे ज्यांना मी दिल्या ह्या मिरच्या त्यांना खूप आवडतात ह्या अशाच. दह्यामध्ये 3 दिवस ठेवायचे आहेत. तर पूर्ण 3 दिवस ठेवायचे नाहीत ह्या आपल्याला. आता मी रात्रीच्या वेळेस दह्यामध्ये टाकून ठेवते आणि उद्या मी त्या वाढवणार. पुन्हा दह्यात त्या थोडंसं वाढलं की मग पुन्हा मी त्याच दह्यामध्ये ॲड करणार आणि पुन्हा मग त्याच्यामध्ये टाकणार. असे करून मी 3 दिवस ते करणार. तसं मी तुम्हाला सांगेल उद्याला पण कसं करत आहे मी. तर आता आपण यांना स्वच्छ धुतलेलं आहे. आता याचं आपण असं हे करूया, कापून घेऊया आणि याच्यामध्ये नमक भरून दह्यामध्ये आपण भिजत घालूया. दही मिरच्यांमध्ये नमक लावून झालेलं आहे बघा. छानपैकी नमक लागलेलं आहे. आता आपण ह्या पूर्ण मिरच्यांना छान आपण नमक लावलेलं आहे बघा. मीठ लावून झालेलं आहे. आता आपण ह्या पूर्ण ह्या गंजामध्ये आपण ॲड करूया. 1.5 किलो घेतलेले आहे मी आणि 3 पाव दही आहे. आवश्यकतेनुसार दही पूर्ण संपतपर्यंत आपल्याला हे मिरची आहेत ना, जेवढे दिवस ते दही राहील तेवढे दिवस आपल्याला मिरचे दह्यामध्ये ठेवायचे आहेत. वाढवत जायचे, ठेवत जायचे आहे. तर मी आता दही घेतलेलं आहे 3 पाव आंबट आणि आता मी याच्यामध्ये ॲड करते जेवढं लागते तेवढं. आणि थोडंसं मीठ ॲड करते कारण मिरच्यांमध्ये मीठ आहे तर याच्यात जास्त मीठ टाकत नाही, नाहीतर मीठ जास्त होणार. हलकंसं मीठ ॲड करते कारण ऑलरेडी याच्यामध्ये मीठ आपण ॲड केलेलं आहे. तर जास्त मीठ नको कारण नाहीतर मग नमक मीठ होईल. आणि याला छान असं मिक्स करून घेऊया आपण. आणि जोपर्यंत याचं जे दह्याचं पाणी राहील तोपर्यंत आपल्याला हे ठेवायचे आहे. वाढवत जायचे, ठेवायचे, टाकायचे बाहेर काढून. उद्या मी तसं सांगणार. बघा दही छान हे झालेलं आहे. 3 पाव दही लागलंच 1.5 किलोला. मिनिमम 3 ते 4 दिवस लागते सांगून. यांना आता छान झाकून ठेवते आणि सकाळला उद्या वाढत घालणार. 3 पाव दही घेतलेलं होतं. आता याला छान झाकून ठेवते. बघा दुसरा दिवस लागलेला आहे. तर आपले छान दही मिरची झालेले आहे. तर आता मी उद्याला हे वाढवणार कारण मी काल सायंकाळी टाकले तर आता दह्यातच आहे. उद्याला मी सकाळी यांना उन्हामध्ये वाढवून घेणार आहे. आता यांना छान मिक्स करून घेते. बघा आपल्या आता मिरच्या छान झालेल्या आहे. आता आपण हे दह्याच्या पाणी आहे याच्यातच छान आता रात्रभर ठेवून घेते. आणि पहिला दिवस संपलेला आहे, दुसरा लागलेला आहे. बघा छान दह्यामध्ये मिक्स झालेले आहे. आता हे उद्याला मी सकाळी याला वाढत घालणार आहे उन्हामध्ये. मग पुन्हा याच्यातच सायंकाळी टाकणार आहे. दही मिरची आपण दह्यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्या बघा. आता आपण यांना छान
उन्हामध्ये वाळत घालूया. आणि जे दही आहे हे दही आहे ते आपल्याला फेकायचं नाही आहे. याच्यातच पुन्हा मग आपल्याला ज्या वाढलेल्या दही मिरच्या राहतील त्या पुन्हा रिटर्न याच्यामध्येच टाकायच्या आहेत. तर 3 दिवस याची प्रोसिजर चालते, पण खायला खूप छान वाटतात. तर चला आता आपण यांना वाळत घालूया. दही मिरची आपले छान झालेले आहे. हे बघा, मी छान वाळत घातलेले ते उन्हामध्ये. आता पुन्हा आपण हे जे आहेत हे वाळत घातलेले दही मिरची पुन्हा आपण याच्यामध्ये जो दही उरलेला होता त्याच्यामध्ये आपण ॲड करून ठेवूया. चला तर आणि पुन्हा उद्या मी उन्हामध्ये यांना टाकेल. जोपर्यंत याचं दही ते संपणार नाही, म्हणजे आज दुसरा दिवस सुरू आहे. आज पहिला दिवस संपलेला आहे, दुसरा दिवस सुरू झालेला आहे. 3 दिवस आपले हे दही मिरचे याच्यात राहणार दह्यामध्ये. आता यांना असं झाकून ठेवते जोपर्यंत हे याच्यातलं दही आहे. दुसरा दिवस सुरू झालेला आहे आपला. आपण आता याला झाकून ठेवून देऊया. दुसरा दिवस संपलेला आहे आपला, आता तिसरा दिवस सुरू झालेला आहे. आता आज आपण ह्या पुन्हा वाळत घालूया आणि त्याच्यानंतर मग पुन्हा आपण यांना दह्यामध्ये टाकून उद्याला पूर्ण संपून जाईल ही पूर्ण रेसिपी. 3 दिवस कंटिन्यू चालते ही. बघा किती छान कलर आलेला आहे दह्या मिरच्यांना, खूप छान वाटतात. सिंपलशी रेसिपी आहे, काही मसाले टाकायची गरज नाही. खूप छान वाटतात, एकदा बनवून बघा, छान वाटते. चला आता यांना आपण वाळत घालूया. दही मिरची आपले रेडी झालेले आहे आणि 3 दिवस आपण दह्यामध्ये ठेवलेले होते आणि बिना मसाल्याचे आहे, फक्त नमक लावून आहे. याला खायला खूप छान वाटतात आणि वर्षभर पण टिकतात. हे रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. थँक्यू.